पक्षातर्फे प्रेस आयोजित केलेली आहे। सदर प्रेसला माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सौरभ रुकलेजी, कार्याध्यक्ष बाबा भैसजी, माझे अल्पसंख्याकचे जिल्ह्याचे अध्यक्ष इरफान भैया, तिरोडा तालुक्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष हेमराज भैया, तिरोडा विधानसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश भैया आणि आपले सगळे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित आहेत। इरफान पटेल जी, ओमप्रकाश भैया राहंडाले, हेमराज भैया अम्बुले, सौरभ रोकड़े जी का तो है आपको आइडिया, एक्टिव आदमी, बाबा भैस जी का नाम राघवेंद्र भैस जी। एक विषय खूप तातडीचा विषय आमच्याकडे आला, त्यामुळे मी व्यवस्था थोडी अपुरी असल्यामुळे आपली सगळ्यांची क्षमा मागतो। बरोबर विषय असा आहे की महाराष्ट्राचे आमचे सगळ्यांचे नेते, राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या आशीर्वादाने, यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आणि सोबतच संसदरत्न खासदार आपले डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, तसेच माननीय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या 9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यापासून ही आपला जुन्नर जिल्ह्यामध्ये आहे, तिथनं एक शिवस्वराज्य यात्रा निघालेली आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या ह्या 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही घटनाक्रम झाले, तोड्याफोडीचं राजकारण म्हणा किंवा पक्ष सरकारकडून नवीन आपले पक्ष स्थापन करणे म्हणा की अन्य विषय ज्या काही महाराष्ट्रात घडामोडी झाल्या त्या सगळ्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत। तर ह्या सगळे होण्याच्या मागची कारणं हे जनतेपर्यंत जावं आणि पुन्हा जी महाराष्ट्र संस्कृतीला न सोडणारे कृत्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात होऊन झालेलं आहे, ह्या कृत्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी या शिवस्वराज्य यात्रेची स्थापना यात्रा सुरू करण्यात आलेली आहे। शिवस्वराज्य यात्रेची मूळ उद्देश म्हणजे शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यात पोहोचवण्यात यावा, तसेच महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा पुन्हा जनतेपर्यंत रुजली पाहिजे आणि ज्या प्रकारचे वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात आले, हे वातावरण तर्कसंगत नाही आहे। ह्यामध्ये जनतेचा हित नसून हे काही मोजक्या नेत्यांचा हित पुढं ठेवत ज्या प्रकारचे कामं करण्यात आले त्याचा एक सामान्य जनतेला त्याची जाणीव झाली पाहिजे, ह्यासाठी ही यात्रा आहे। खऱ्या अर्थानं मागच्या लोकसभेमध्ये लोकांनी एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला की जे महाराष्ट्रात घडलं हे जनतेला पटणार नाही आहे आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या जनतेने रिझल्ट लोकसभेमध्ये खूप कमी वेळामध्ये आमच्या पक्षाला 10 पैकी 8 खासदार निवडून दिले। याचाच अर्थ जनता आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीशी उभी आहे, जनता महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या पाठीशी आहे, जनता महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना असेल किंवा अन्य जे घटक पक्ष आमचे असतील या सगळ्यांच्या पाठीशी आहे। हे मागच्या कालखंडामध्ये लोकसभेच्या निर्णयानंतर दिसून आलं आहे आणि म्हणूनच येणाऱ्या ह्या 10 तारखेला आपले प्रांताध्यक्षांची जी यात्रा आहे 35 विधानसभा कव्हर करत आपल्या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर वाह्या पदार्पण करणार आहे। तर पहिला कार्यक्रम शिवस्वराज्य यात्रेचा तुमसरमध्ये होणार आहे आणि दुसरा कार्यक्रम आपला एक 12:30 वाजता यांचा दिलेल्या नियोजित वेळेप्रमाणे तिरोडा विधानसभामध्ये प्रवेश करणार आहे। ही तिरोडामध्ये प्रवेश करता असताना नवेगाव जो गाव आहे माझ्या विधानसभेचं आमचं पहिला गाव, त्या गावामध्ये त्यांचा पहिला वेलकम आम्ही करणार आहे। त्यानंतर BC-वरनं त्यांना वेलकम झालं तर आम्ही त्यांना तिरोडा शहरामध्ये एक प्रवास करत आम्ही तिरोड्यातला ड्रीम गार्डन लॉन सभागृह जो आहे तिथं आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे। माझ्या माहितीप्रमाणे तिरोडा विधानसभामध्ये खूप उत्साह कार्यकर्त्यामध्ये आहे, ज्याप्रमाणे आम्ही एक 5 दिवसामध्ये हा प्रचार करतो आहे, यात्रेचा लोकांना माहिती देतो आहे। जवळपास एक 600-700 युवकांची बाईक रॅली सोबत यात्रेसोबत तिरोड्यामध्ये राहणार आहे, म्हणजे त्यापैकी एक 300 किंवा 400 बाईकची रॅली ही संभवतः नवेगाववरून त्यांना कव्हर करेल सोबत येईल आणि BC फाट्यावरती पुन्हा एक 200-300 बाईक रॅली पुन्हा त्यांना सोबत कव्हर करेल, अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे। जवळपास 300 ते 400 कार्यकर्ते हे नवेगावला उपस्थित स्वागतला राहणार आहेत। जवळपास 1000 कार्यकर्ते हे BC फाट्यावरती ह्या शिवस्वराज्य यात्रेच्या
स्वागतासाठी उभं राहणार आहे. त्यानंतर आपला तिरल्यातलं जे सहयोग हॉटेल आहे त्याच्या पूर्ण जो टर्न शहराकडे वळतो त्या कार्यक्रमात ती यात्रा तिथनं शहरामध्ये पदार्पण करेल आणि मग पोलीस स्टेशनचा चौक जो आहे मेन त्या चौकमध्ये त्यांचा एक मोठा जंगी स्वागताचा कार्यक्रम होईल आणि तिथनं मग यात्रा आपली शहरातनं प्रेमबंधन लॉन होत ही ड्रीम गार्डन लॉनपर्यंत पोहोचेल. आणि ह्या कार्यक्रमाला संभवतः जे ठरलेले नेते त्यांचे मी आता नाव सांगितले, जयंत पाटील साहेब, अमोल कवले साहेब, सुप्रिया सुलेताई यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचे आमचे जे आघाडी आहेत, मग त्याला तुम्ही अल्पसंख्याक आघाडी असू शकतं, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आघाडी, किसान आघाडी, युवक आघाडीची सुद्धा येणाऱ्या त्या सगळ्या अन्य आघाड्यांचे अध्यक्षसुद्धा, महिला आघाडीच्या रोहिताई खडसे हे सगळे या रॅलीमध्ये उपस्थित राहणार आहेत. रोहितदादा पवारसुद्धा येण्याचा एक मेसेज आला आहे, पण अजूनपर्यंत कन्फर्मेशन त्यांचा अजून आलेला नाही आहे. एक पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक असल्यामुळे काही नेत्यांचा फेरबदल वेळेवर होऊ शकतो, पण ही यात्रा आपल्या नियोजित वेळेवरती नियोजित डेटमध्ये तिकडामध्ये प्रदान करेल. आता आपण जसे लोकशाहीमध्ये मीडिया आहे आपला, हा लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ आहे. तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जी जागर यात्रा, जी शिवस्वराज्य यात्रा आपली पुरा उभ्या महाराष्ट्रामध्ये जागृतीसाठी फिरती आहे, त्या यात्रेचा आपल्या सगळ्यांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला सहयोग करावा. आमच्या ह्या कार्यक्रमाची बातमी ही आपल्या वर्तमानपत्राद्वारे आमच्या जनतेपर्यंत पोहोचावी एवढी आपल्या सगळ्यांना माझी एक विनंती आहे. आणि आपण सगळे त्या कार्यक्रमाला मला आपल्याला विनंती आहे की आपणही जर कार्यक्रमाला येऊ याल तर आपण आलं पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे. आपली तिथं बघण्याची व्यवस्था पत्रकार महोदयांसाठी आम्ही चांगल्या प्रकारे होईल याचा पूर्ण आम्ही भान ठेवणार आहे. धन्यवाद. बाकी आपण